जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपणही काही नवीन व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून लाखो रुपये कमवावेत, तर हे तुम्ही नक्की करू शकता आणि ते सुद्धा अगदी घरी बसून। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की आज मी तुम्हाला असे काही 3 व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही घरी बसून करू शकतात आणि ज्यामध्ये अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात। कारण की उद्योग हे एक असे क्षेत्र आहे ज्यात आपण जर कष्टाने, जिद्दीने आणि चिकाटीने काम केले तर 100% आपण त्यामध्ये सक्सेस होतोच। असे अनेक महिलांचे उदाहरण आहेत ज्यांनी घरबसल्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून आता महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत। साहजिकच त्यामध्ये त्यांची मेहनत सुद्धा आहे। परंतु मित्रांनो, आजकाल आपण सगळे पाहतोच आहे की बिझनेस असो किंवा उद्योग क्षेत्र असो, महिला या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत। जगभरात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत आणि वाढत्या महागाईमुळे घर खर्च चालवण्यासाठी पती पत्नी दोघांनीही नोकरी करावी लागते। मात्र अनेक महिला घरातील जबाबदारीमुळे घराबाहेर पडून नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करू शकत नाही। अशा वेळी घरातील खर्चाला हातभार लावण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिला घर बसल्या करता येणारे कमी भांडवल लागणारे व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की घरबसल्या करता येणारे असे कोणते 3 व्यवसाय आहेत ज्यामधून महिला महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, यामध्ये पहिला जो व्यवसाय आहे जे महिला घरी बसून करू शकतात तो आहे घरातून साडी विकण्याचा व्यवसाय। मित्रांनो, महिला म्हटल्या की त्यांची पहिली पसंती आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या खरेदी करणे। साड्या या लग्न समारंभात, फेस्टिवल अशा अनेक मुहूर्तावर महिलांकडून खरेदी केल्या जातात। तसेच आपल्या भारत देशातील स्त्रिया खूप जास्त प्रमाणात साड्या वापरतात। त्यामुळे जर तुम्ही घरी बसून साड्या विकण्याचा व्यवसाय केला तर अगदी सहज तुम्ही महिन्याला 25 ते 30 हजार रुपये महिना कमवू शकतात। तुम्ही होलसेलमध्ये साड्या खरेदी करून घरी बसून तुमचा नफा काढून साड्या विकू शकतात। शिवाय छोटे शॉप सुद्धा तुम्ही ओपन करून साड्यांची विक्री करू शकतात। मुंबई, दिल्ली, सुरत, बेंगलोर इत्यादी ठिकाणाहून तुम्हाला जे काही सोयीस्कर असेल तिथून तुम्ही होलसेलमध्ये साड्या भरून घेऊ शकतात आणि घरी बसून तुमच्या गावात साड्या विकून तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवू शकतात। सुरुवातीला कमी माल भरायचा, नंतर तुमचा व्यवसाय जसा जसा वाढत जाईल आणि जशी जशी तुमच्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा माल सुद्धा वाढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, बऱ्याचशा महिला या घरी बसूनच साडी विकण्याच्या व्यवसायामधून लाखो रुपयाचे उत्पन्न हे महिन्याला घेत आहेत आणि घरी बसून साडी विकण्याचा व्यवसाय हा अगदी उत्तम असा व्यवसाय आहे। तसेच कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय आहे। त्यामुळे ज्या महिलांना घराबाहेर जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करता येत नाही अशा महिलांनी जर घरी बसून साडी विकण्याचा व्यवसाय केला तर त्यातून सुद्धा तुम्ही 25 ते 30 हजार रुपये महिना अगदी सहजपणे कमवू शकतात। त्याच्यानंतर दुसरा जो व्यवसाय आहे मित्रांनो, जे महिला घरी बसून करू शकतात तो आहे मेहंदी काढण्याचा व्यवसाय। मित्रांनो, तुम्ही मेहंदी काढण्याचा व्यवसाय करून सुद्धा 30 ते 35 हजार रुपये महिना आरामात कमवू शकतात। हा व्यवसाय करण्यासाठी खूपच कमी भांडवल लागते, परंतु यातून उत्पन्न मात्र जास्त मिळते। आज भारतात भरपूर महिला मेहंदी काढण्याचा बिझनेस करत आहेत आणि भरपूर पैसे सुद्धा कमवत आहेत। आपल्या भारत देशात मेहंदी ही आजकाल एक फॅशन झाली आहे, तसेच खूप लोकप्रिय सुद्धा झालेली आहे। आपल्या देशातील महिलांना लग्न समारंभात तसेच इतर काही कार्यक्रमात हातावर मेहंदी काढायला खूप आवडते। गावात एखादी कार्यक्रम असला की महिला मेहंदी नक्की काढतात। आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी डिझाईन्स उपलब्ध आहेत आणि मेहंदीचा एक ट्रेंड सुद्धा बनलेला आहे। प्रत्येक इव्हेंट्समध्ये मेहंदी ही लावलीच जाते, मग हे लग्न, पार्टी, रिसेप्शन किंवा उत्सव असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक महिला अशा कार्यक्रमांमध्ये मेहंदी आवडीने लावते। मेहंदी काढण्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मेहंदी काढण्याच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकण्यासाठी वेगळे क्लासेस लावण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या मोबाईलवर यूट्यूबमधून अनेक प्रकारचे डिझाईन शिकू शकतात आणि हा व्यवसाय तुम्ही घरी बसून करून खूप पैसे कमवू शकतात। परफेक्ट मेहंदी आणि वेगवेगळ्या डिझाईनची मेहंदी कशी काढायची हे सर्वांनाच माहीत नसते। त्यामुळे तुम्ही प्रॉपर मेहंदी काढायला शिकलात तर या व्यवसायातून खूप पैसे कमवू शकतात। हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खूप कमी गुंतवणूक आहे आणि खूप जास्त फायदा। त्यामुळे खूप महिला मेहंदी व्यवसाय हा साईड बिझनेस म्हणून सुद्धा करतात आणि लाखो रुपये कमवत असतात। त्यामुळे मेहंदी व्यवसाय हा अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे जो तुम्ही घरी बसून करून अगदी आरामात 30 ते 35 हजार रुपये महिना कमवू शकतात। त्याच्यानंतर तिसरा जो व्यवसाय आहे मित्रांनो, तो आहे मेणबत्ती व्यवसाय। मेणबत्ती व्यवसाय हा कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे। आजकाल सोशल मीडियावर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल की मेणबत्तीच्या बिझनेसला खूप मागणी आहे, कारण की प्रत्येक इव्हेंट्सला मेणबत्तीची गरज असते। शिवाय प्रत्येक मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा मेणबत्तीचा वापर केला जातो। त्यामुळे या व्यवसायाला खूप मागणी आहे।
तुम्ही फक्त 15 ते 20 हजाराचा किरकोळ खर्च करून महिन्याला 30 ते 35 हजार रुपये सहज कमवू शकतात. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा यासाठी कच्चा माल हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणाहून उपलब्ध होत असते. त्यामुळे तुम्हाला जास्त फिरण्याची गरज नाही. एकदाचे तुम्ही या व्यवसायात उतरल्यानंतर तुम्हाला आपोआपच सर्व आयडियाज ह्या येत जातात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पारंगत होत जातात. त्यामुळे तुमचे उत्पन्न सुद्धा वाढते आणि तुमचा इन्कम सुद्धा या व्यवसायामध्ये वाढत असतो. तर मेणबत्ती व्यवसाय सुद्धा घरी बसून करण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचा व्यवसाय आहे, ज्यातून महिला कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न हे कमवू शकतात. तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.